नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या घनकचऱ्याच्या गंभीर प्रश्नावर अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत आपली माती आपली माणसं संघटनेने आज सावित्री बचाव आंदोलन उभारले. संस्थापक राज पाटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रशासनाला थेट घटनास्थळी नेऊन परिस्थिती दाखवण्यात आली. पोलादपूर शहरातील घनकचरा सावित्री नदीच्या पात्रात टाकला जात असल्याने नदीचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या कचऱ्यावर भटकी कुत्री आणि जनावरे जमा होत असून परिसरात अस्वच्छता आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. याशिवाय नदीत सोडले जाणारे सांडपाणी खालच्या भागातील नागरिक पिण्यासाठी वापरत असल्याने सद्यस्थिती अधिकच बिकट झाली आहे. या प्रश्नावर 15 दिवसांपूर्वी संघटनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन करून नगरपंचायतीला लेखी निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस दखल न घेतल्याने आज पुन्हा आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर मोर्चा नगरपंचायत कार्यालयावर नेण्यात आला. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांना घेऊन आंदोलनकर्त्यांनी थेट कचरा टाकण्याच्या ठिकाणी भेट दिली आणि प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश कोळसकर यांनी घनकचऱ्याचा प्रश्न पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याचं सांगत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही वारंवार निवेदनं देऊनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाल्याची नाराजी व्यक्त केली. पोलादपूर तक्रार मंचाचे अध्यक्ष शैलेश पालकर यांनी सांगितलं की या प्रकरणी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही ठोस निर्णय घेतला गेला नाही. उलट शासनाकडून नगरपंचायतीवर 7 लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून तो सामान्य नागरिकांच्या घरपट्टीतून वसूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. संस्थापक राज पाटे यांनी प्रशासनावर तीव्र टीका करत तात्काळ उपाययोजना न केल्यास अधिक आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. दरम्यान उपनगराध्यक्ष मनोज प्रजापती यांनी जागेअभावी अडचणी येत असल्याचं सांगितलंय. मात्र लवकरच पर्यायी जागेचा प्रश्न सोडवण्यात येईल असं आश्वासन दिलंय. यावेळी नामदार भरत गोगावले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. त्यांनी येत्या 8 दिवसांमध्ये घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय. या आंदोलनात सर्वसामान्य नागरिक, संघटनेचे पदाधिकारी, विरोधी पक्षनेते, नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता प्रशासन 8 दिवसात काय तोडगा काढते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. सिद्धेश पवार, कोकण वार्ता न्यूज, पोलादपूर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.